नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेमध्ये आपण पाहिलं की काल हवेली हादरलेली होती आणि आज हवेलीचा निर्णय होणार होता. सत्य उलगडतं आणि आता शिक्षा टाळता येणार नाही, पण ते कशा प्रकारे आणि कोणाला शिक्षा होणार आहे ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की महाजन हवेलीमध्ये काल जे काही घडलं त्यानंतर घरातील प्रत्येक भिंत जणू अजूनही थरथरत होती आणि कालपर्यंत आरोपी ठरवली गेलेली कमळी काल ज्वालामुखीसारखी सगळ्यांसमोर उभी राहिली आणि तिने स्पष्ट सांगितलेलं आहे की तिचा अपघात हा अपघात नव्हता, तर थंड डोक्याने रचला गेलेला खुनाचा कट होता. रेकॉर्डिंगमध्ये कामिनीचा आवाज घुमला, सीसीटीव्ही फुटेजने संशय पक्का केला आणि मेकॅनिकचं स्टेटमेंट पण सत्यावरती शिक्कामोर्तब झाला. आता पहिल्यांदाच हवेलीमध्ये कामिनी गप्प पडलेली असते. सकाळ उजाडते पण हवेलीमध्ये प्रकाश नाही, पण तणाव आहे. कामिनी अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असते आणि स्वतःला सावरते, पण ती सगळं कटकारस्थान असल्याचं सांगत असते आणि ती स्वतःला बळी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे सगळं बनावट आहे आणि मला अडकवलं जातंय असं ती ओरडून ओरडून सांगते. पण त्यावेळी कमळी मागे हटत नाही. ती शांतपणे पण कडक आवाजात सांगत असते की इतके दिवस मी गप्प राहिले, पण आज नाही, आज न्याय हवा आहे. ऋषी पुढे येतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये वेदना आहे, कारण ज्याच्यावरती तो कधी विश्वास ठेवत होता ती आज गुन्हेगार ठरत होती आणि ती म्हणजे कामिनी. तो कामिनीकडे पाहतो आणि जर हे सगळं खोटं असेल तर सिद्ध करा, पण जर खरं असेल तर तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे असं तो कामिनीकडे बघून सांगत असतो. नयनतारा पूर्ण गोंधळलेली दिसते आणि तिचा चेहरा कठोर आहे, पण डोळ्यामध्ये तिला शंका पण आहे. अन्नपूर्णा पुढे येते आणि तिचा आवाज शांत पण अंतिम असतो. ती सांगते की या घरामध्ये सत्य दाबलं जाणार नाही आणि पोलिसांना फोन करा. क्षणभर सगळेजण स्तब्ध होतात. कामिनीला वाटतं कुणीतरी तिला वाचवेल. ती नयनताराकडे पाहते आणि मदतीसाठी, पण त्यावेळा नयनतारा नजर चुकवून जाते आणि फोन केला जातो. काही मिनिटातच हवेली बाहेर पोलिसांची गाडी थांबून जाते आणि सायरनचा आवाज हवेमध्ये घुमतो. पोलीस अधिकारी आत येतात आणि वातावरण पूर्ण गोठून जातं. कमळी शांतपणे सगळे पुरावे त्यांच्यासमोर ठेवते आणि रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज, मेकॅनिकलचं स्टेटमेंट हे सगळंच आपल्या समोर येतं. अधिकारी कामिनीकडे पाहतात आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं म्हणतात आणि खुनाचा प्रयत्न आणि कस रचल्याच्या आरोपाखाली असे ते सांगत असतात. त्या शब्दांनी हवेलीतील हवा जड होते आणि सगळेजण टेन्शनमध्ये येतात. कामिनी संतापाने ओरडते, मी काही केलं नाही, तुम्ही सगळे पश्चाताप कराल असं ती जोरजोरात ओरडते. पण आता तिच्या आवाजात ताकद नाही, पण घाबरले पण स्पष्टपणे दिसतं. आणि इकडेच हेडकफ तिच्या हातामध्ये क्लिक होतात आणि तो आवाज हवेलीमध्ये घुमतो. जणू भीतीचं साम्राज्य तुटल्याचा आवाज येतोय. पण ऋषी डोळे बंद करतो आणि नयनतारा पण निस्तब्ध असते आणि अन्नपूर्णा एकच आवाजावरती ठाम असते. कामिनीला बाहेर नेलं जातं आणि जाता जाता ती कमळीकडे द्वेषाने पाहते आणि हा शेवट नाही, पण मी परत येईन कमळी, मी परत येईल असं ती सांगत असते. कमळी तिच्याकडे स्थिर नजरेने पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती नाही, पण तिचे आता आत्मविश्वास दिसत असतो. हवेलीमध्ये शांतता पसरते. ऋषी हळूच करून कमळीचा जवळ येतो आणि तो म्हणतो की तू एकटी लढलीस, पण आता तू एकटी नाहीस, मी पण तुझ्या सोबत आहे. अन्नपूर्णा तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, आज तू फक्त स्वतःसाठी नाही तर सत्यासाठी उभी राहिली आहे कमळी, आणि मी पण तुझ्या सोबत आहे. कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण ह्यावेळी कमकुवतपणाने नाही, तर ते जिंकल्याची लढाई आहे आणि त्या लढाई जिंकण्याचीच तिला आनंद आहे आणि त्याचेच ते अश्रू आहेत. कामिनी तुरुंगातून बदला घेईल का, आणि नयनतारा अजूनही मनातून कामिनीच्या बाजूने आहे का कमळीच्या बाजूने आहे, हे सगळं आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.